नमस्कार. आज आपण गुगल फॉर्मवरती बेसिक माहिती तयार करणे याविषयीची माहिती पाहणार आहोत. बेसिक माहिती म्हणजे काय, तर आपल्या फॉर्ममध्ये आपल्या जो कोणी हा फॉर्म किंवा ही टेस्ट सोडवणार आहे तर त्याचं नाव दिलेलं असतं, त्याच्याविषयीची माहिती विचारलेली असते, त्याचा मोबाईल नंबर विचारलेला असतो किंवा तो कुठल्या ठिकाणी राहतो ॲड्रेस विचारलेला असतो, व्हॉट्सअप नंबर विचारलेला असतो. अशी जी बेसिक माहिती असते ती बेसिक माहिती तयार करणे हे आपण काम सुरुवातीला करणार आहोत. कारण जो आपण फॉर्म तयार करतोय किंवा जे क्वेश्चन पेपर तयार करतोय त्यावरती देखील अशी बेसिक माहिती आपल्याला सुरुवातीला काही बनवावी लागते, जी आपल्या परीक्षेशी संबंधित आहे परंतु प्रत्यक्ष परीक्षेतले प्रश्न नाही आहेत. त्या प्रश्नपत्रिकेच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांची काही माहिती आपल्याला घ्यावी लागते. जसं उदाहरणार्थ विद्यार्थ्याचं नाव पाहिजे आपल्याला, कोणी सोडवलेले आहे, त्याचा रोल नंबर काय, अशी जी बेसिक माहिती आहे ती बेसिक माहिती सुरुवातीला आपल्या फॉर्ममध्ये असली पाहिजे. त्या संदर्भातली ही बेसिक माहिती तयार करणारा भाग आज आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी कोणकोणते घटक असले पाहिजे, ते कसे घ्यायचे, ते कसे बनवायचे, या संदर्भातली माहिती पाहूयात. यानंतर आपल्याला लगेच इथं क्वेश्चन सोडवायला क्वेश्चन आले नाही पाहिजेत. इथं ही बेसिक माहिती भरून नेक्स्ट बटनावरती क्लिक केलं की मग आपल्या क्वेश्चन पेपरकडे विद्यार्थी गेला पाहिजे. यासाठी इथं बेसिक माहितीचं पहिलं पेज म्हणूयात आपण. ते पेज कसं तयार करायचं त्याची माहिती पाहूयात. चला तर मग डेस्कटॉपवरती जाऊयात. नंतर मोबाईलमध्ये देखील आपण ही गोष्ट अशाच पद्धतीने ह्या ठिकाणी करून पाहणार आहोत. बेसिक माहिती काही आपल्याला घ्यावी लागते, तर ती बेसिक माहिती कशा पद्धतीने तयार करायची याची माहिती पाहिजे आहे. बेसिक माहिती म्हणजे काय, तर फॉर्म ओपन झाल्यानंतर समोरच्या व्यक्तीला काही त्याच्याकडून आपल्याला माहिती घ्यावी लागते. जसं आता परीक्षेच्या संदर्भात जर विचार केला तर ही क्वेश्चन पेपर तयार केल्यावर जेव्हा विद्यार्थ्यांना पाठवली जाईल ते सोडवतील, ते सोडून जेव्हा आपल्याकडे येईल तेव्हा समजलं पाहिजे ना ती कोणत्या विद्यार्थ्याची आहेत, त्या विद्यार्थ्यांनी कोणती उत्तरे लिहिली, त्याला किती मार्क पडले, ही जी माहिती आवश्यक आहे ती माहिती म्हणजे स्टुडंटचं नेम पाहिजे. स्टुडंट फुल नेम. कारण विद्यार्थ्यांनी फक्त स्टुडंट नेम म्हटलं की शॉर्ट फॉर्ममध्ये नाव टाकतात, तर आपण शक्यतो प्रश्न असा विचारावा की त्यांनी वाचल्यानंतर त्याला कळेल की इथं आपल्याला उत्तर कशा पद्धतीने अपेक्षित आहे. मी ऑलरेडी इथं स्टुडंट फुल नेम म्हटले, परंतु बरेचसे विद्यार्थी मराठीत टाकतील, इंग्रजीमध्ये टाकतील, तर सगळ्यांनी एकसारखंच टाकावं यासाठी मी ह्या ठिकाणी सांगतो विद्यार्थ्यांना की त्यांनी ओनली इंग्लिशमध्येच त्यांचं नाव ह्या ठिकाणी द्यावं. म्हणजे त्यांच्या संदर्भात त्यांना काही शंका राहत नाही. इंग्रजीमध्येच नाव विचारले हे त्यांना समजेल आणि ते इंग्रजीमध्ये नाव लिहितील. आता नाव लिहिण्यासाठी इथं जागा पाहिजे, त्यांना नाव टाईप करण्यासाठी इथं ऑप्शन दिसतात. इथं ऑप्शन असल्यामुळे ते नाव टाकू शकणार नाही. मग इथं नाव टाकण्यासाठी जागा तयार करावी लागेल. ही जागा कुठून तयार करणार, ह्या ठिकाणी यायचं आहे मल्टिपल चॉईसवरती. मल्टिपल चॉईसवरती क्लिक करायचं. तिथं आपल्याला ऑप्शन ओपन होतात, बरेचसे ऑप्शन आहेत. त्यामधील शॉर्ट आन्सर हे 1 नंबरचंच ऑप्शन आहे पहा, ते 1 नंबरचं ऑप्शन ह्या ठिकाणी सिलेक्ट करायचं. कारण नाव हे शॉर्ट आन्सरमध्ये असतं, शॉर्ट एका वाक्यातल्या उत्तरासारखं त्याचं उत्तर लिहिता येतं म्हणून शॉर्ट आन्सर म्हणून आपण ते शॉर्ट आन्सर सिलेक्ट केलं की विद्यार्थ्याला इथं त्याचं नाव टाकता येईल. आता हे जे नाव आहे तर हे नाव विद्यार्थ्यांनी प्रत्येकाने कंपल्सरी टाकलं पाहिजे का, कंपल्सरी आहे का. जर आपण कंपल्सरी केलं तर प्रत्येकाला नाव टाकल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. अशा पद्धतीने जर आपल्याला कंपल्सरी त्याच्याकडून एखादी गोष्ट करून घ्यायची असेल तर इथं काही ऑप्शन आहेत. त्या ऑप्शनमधील रिक्वायर्डचा एक ऑप्शन आहे. हा रिक्वायर्डचा इथं असणारं जे बटन आहे ते तुम्हाला ह्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि ते चालू करायचं आहे. जे बंद होतं ते आपल्याला चालू करायचं, रिक्वायर्ड करायचं आहे. म्हणजे कंपल्सरी या ठिकाणी विद्यार्थ्याला नाव टाकावं लागेल. अशा पद्धतीचा हा प्रश्न ह्या ठिकाणी तयार होतो. एक काम झालं, विद्यार्थ्याचं नाव आता मला समजलं. अजून कुठली इन्फॉर्मेशन मला पाहिजे, तर मला आता त्याचा क्लास समजला पाहिजे, कुठल्या क्लासमधला तो विद्यार्थी आहे. आता क्लास घेण्यासाठी मला दुसरा एक ऑप्शन घ्यावा लागेल, कारण ह्या ऑप्शनमध्ये मी फक्त स्टुडंट नेमच विचारू शकतो, इतर माहिती इथं त्याला विचारता येणार नाही. मग दुसरी माहिती विचारण्यासाठी दुसरा आपल्याला क्वेश्चन इथं ॲड करावा लागतो. त्यासाठी ह्या
ठिकाणी जे ऑप्शन आहेत त्या ऑप्शनमधील पहिला 1 नंबरचा ॲड क्वेश्चनचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केलं की दुसरा क्वेश्चन आपल्याला ह्या ठिकाणी तयार होतो. हा जो क्वेश्चन तयार झालेला आहे ह्या क्वेश्चनमध्येच आता आपण त्याला विचारणार आहोत की तुझा क्लास काय. म्हणून मी इथं टाईप करतोय स्टुडंट क्लास. ओके. आणि स्टुडंट क्लासमध्ये आता त्याला लेखी स्वरूपात उत्तर लिहिण्याची काही गरज नाही. आपण त्याचा क्लास ऑलरेडी जेवढे क्लास आपल्या विद्यालयात आहेत तेवढे क्लास आपण घेऊ शकतो. ते क्लास घेण्यासाठी त्याला मल्टिपल चॉईस हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. बरेचसे ऑप्शन आहेत, वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. तरी पण आपण एकेकाची माहिती अशा पद्धतीने अभ्यासाच्या मल्टिपल चॉईसचा आपण ऑप्शन घेतला. त्यामुळे ह्या ठिकाणी पहिला जो ऑप्शन आहे त्या ऑप्शनमध्ये तुम्ही क्लास टाकू शकताय. सपोज मी ह्या ठिकाणी 11th क्लास टाकलेला. त्यानंतर आपल्याकडे जर 12thचे क्लास असतील तर 12th अशा पद्धतीने करता येईल. तुमच्याकडे ज्या प्रकारचे क्लास आहेत त्या प्रकारचे क्लास तुम्ही घेऊ शकता. जर सिनियर कॉलेज असेल तर FY SY TY अशा पद्धतीने तुम्हाला घेता येतील. 8वी 9वी 10वी असेल तर 8th 9th 10th अशा पद्धतीने तुम्हाला क्लास घेता येतील. मी 11th 12th या संदर्भामधली क्वेश्चन पेपर बनवत असल्याने 11th आणि 12th ह्या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यानंतर इथं 2 ऑप्शन आहेत. ॲड ऑदर, इथं जर तुम्ही क्लिक केलं तर ॲड ऑदर ऑप्शन ह्या ठिकाणी ॲड होईल. आणि आपल्याला ऑदर नाही ॲड करायचं, एखादं नवीनच घ्यायचं असेल तर ॲड ऑप्शनवरती इथं क्लिक करावं लागतं. इथं क्लिक केलं तर नवीन घेता येईल आणि ॲड ऑदरवरती क्लिक केलं तर डायरेक्ट ऑदरच येतो. इथं आपल्याला एडिट करता येत नाही, हा बदलणार नाही. त्यासाठी ऑदरवरती क्लिक करायचं नाही. कट करायचं असेल तर इथून कट करता येतात. आपण जर घेतलेले एक्स्ट्रा झाले तर कट करण्यासाठी इथं ऑप्शन आहेत. केलं. आता पुन्हा आपल्याला त्याला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. त्याचं नाव झालं, त्याने क्लास निवडला की मग तो कुठल्या फॅकल्टीतला आहे तो फॅकल्टी आपल्याला निवडावा लागेल. पुन्हा आपल्याला ॲड क्वेश्चनवर जावं लागेल. परंतु क्वेश्चन घेण्यासाठी आणखी एक दुसरा ऑप्शन ह्या ठिकाणी आहे, डुप्लिकेटचा. हा जो प्रश्न आहे असाच्या असा डुप्लिकेट एक क्वेश्चन दुसरा तयार करता येऊ शकतो आणि इथून देखील आपण क्वेश्चन तयार करू शकतो. पहा, स्टुडंट क्लास ऑलरेडी आपण ह्या तयार केलेले आहे. दोघांपैकी जो असेल त्याच्यावरती विद्यार्थी टिक करेल आणि पुढच्या क्वेश्चनकडे जाईल. पुढचाही सेम तसाच क्वेश्चन तयार झाला, पण आपल्याला तो एडिट करावा लागेल मग. ओके, तो एडिट करायचा. आता इथं स्टुडंट क्लास आहे, मला स्टुडंट नाव डायरेक्ट टाईप केलेलं मिळालं कॉपी केल्यामुळे. त्याऐवजी आता मी स्टुडंट काय म्हणेन, फॅकल्टी, स्टुडंटची फॅकल्टी ह्या ठिकाणी मी निवडायला सांगतोय. म्हणजे एखादा क्वेश्चन जर आपण कॉपी केला तर त्याचे फायदे पण आहेत की काही जर आपल्याला त्याच्यातलं सेम आवश्यक असेल तर ते तसंच ठेवता येतं, काम आपलं वाचू शकतं. ह्या ठिकाणी आपण क्वेश्चन रिक्वायर्ड केला होता, इथं रिक्वायर्ड करण्याची गरज नाही. पहा, ऑलरेडी इथं केलेलंच होता, तसंच्या तसं कॉपी केल्यामुळे हे एक काम वाचलं. स्टुडंट टाईप करण्याचं काम वाचलं. असं तुम्हाला काही त्याच्यातलं घ्यायचं असेल ह्या क्वेश्चनमधलं रिपीट, त्याच्यातलं काही ऑप्शन तसेच ठेवायचे असेल तर इथं डुप्लिकेट करा, म्हणजे ते तसेच खाली येतात आणि आपल्याला फक्त एडिटिंग करण्याचं काम बाकी राहतं. हे सगळे ऑप्शन चालू करत बसण्याची गरज पडत नाही. एकदा तुम्ही चालू केले तर इथं डुप्लिकेट करून तेच खाली घ्या. जर तुम्हाला आधीचे काही फॉर्मॅट नकोच आहे, डायरेक्ट नवीन घ्यायचे तर मग इथून घेऊ शकता. आहे तशा फॉर्मॅटचं घ्यायचं असेल तर इथून डुप्लिकेट करा. दोन्ही ठिकाणावरून तुम्हाला क्वेश्चन ॲड करता येतील. ठीक आहे. इथं आता मला फॅकल्टी घ्यायची. फॅकल्टी कुठले आहेत, सपोज आमच्या इथं आर्ट्स फॅकल्टी आहे तर मी आर्ट्स टाईप करेल ह्या ठिकाणी. कॉमर्स फॅकल्टी आहे तर मग कॉमर्स ह्या ठिकाणी टाईप करेल. आणि सायन्स जर फॅकल्टी असेल तर सायन्स फॅकल्टी. आणि अदर सम काही फॅकल्टी असतील तर त्या फॅकल्ट्या ह्या ठिकाणी टाईप करायच्या आहेत. मी ह्या ठिकाणी 3च फॅकल्टी टाईप करतोय. यापैकी जी फॅकल्टी विद्यार्थीची असेल ती फॅकल्टी विद्यार्थी सिलेक्ट करेल. यानंतर आणखी मला एक इन्फॉर्मेशन आवश्यक आहे स्टुडंटची. कुठली स्टुडंटची इन्फॉर्मेशन, आता त्याचा 11th मध्ये आर्टला आहे की कॉमर्सला आहे हे मला समजलं, परंतु 11th कॉमर्समध्ये देखील डिव्हिजन आहेत.
ओके, डिव्हिजन आहेत, तर डिव्हिजन देखील आपण विद्यार्थ्याला या ठिकाणी विचारू शकतो. तुमच्याकडे ज्या पद्धतीच्या ज्या प्रकारच्या डिव्हिजन असेल तर त्या डिव्हिजनचं नाव या ठिकाणी तुम्हाला देता येईल. मी नाव देतो इथं डिव्हिजन ए, डिव्हिजन बी, समथिंग सी असेल तर सी देखील तुम्ही ह्या ठिकाणी घेऊ शकाल. जेवढ्या डिव्हिजन असेल तेवढ्या, जशा पद्धतीने तुम्ही नावं दिली असेल तशी डिव्हिजन ह्या ठिकाणी घेता येतील. डिव्हिजन झाल्यानंतर मला आणखी एक प्रश्न विद्यार्थ्यांना विचारायचा आहे की ज्यामुळे मला तो विद्यार्थी कोण आहे समजेल. तो म्हणजे स्टुडंट रोल नंबर किंवा एक्झाम नंबर. ओके, स्टुडंट रोल नंबर किंवा स्टुडंट एक्झाम नंबर म्हणू शकता तुम्ही. ज्या पद्धतीने तुम्ही एक्झाम घेताय त्यांना जे नंबर प्रोव्हाइड केले असेल त्या पद्धतीने ह्या ठिकाणी टाका. नंबर त्याला स्वतःला टाकावा लागणार आहे, म्हणून आता हे मल्टिपल चॉईसचं ऑप्शन ह्या ठिकाणी चालणार नाही. आपल्याला शॉर्ट आन्सरवरती क्लिक करायचं, एकच त्या ठिकाणी ऑप्शन येणार आहे. आता सिलेक्ट करण्यासाठी त्याला पर्याय द्यायचा नाही, त्याला टाईप करायला लावायचं आहे. पण इथं टेक्स्ट टाईप करेल तो. मग आपण ह्या ठिकाणी रोल नंबर असल्याने रोल नंबर त्याला हे करूयात, रोल नंबर त्याने टाकावा असं वाटतं आपल्याला. म्हणून रोल नंबर घेण्यासाठी मी इथं नंबर आला पाहिजे, कंपल्सरी नंबरच त्याने टाईप केला पाहिजे. म्हणून इथं दुसरा एक आपल्याला ऑप्शन घेता येतो. रिक्वायर्डच्या बाजूला 3 डॉट आहे, त्या 3 डॉटवरती क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन आणि त्याच्या बाजूला खाली रिस्पॉन्सेस व्हॅलिडेशनचा एक ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं. तिथं क्लिक केलं की ॲटोमॅटिकली ह्या ठिकाणी पहा नंबरचा ऑप्शन आलेला आहे. आणि हा नंबरचा ऑप्शन कसा घ्यायचा हे पण आपल्याला ते विचारते. म्हणजे ग्रेटर दॅन घ्यायचा आहे की इक्वल घ्यायचा आहे, कशा पद्धतीने तुम्हाला तो नंबर आवश्यक आहे, तर त्या संदर्भातली माहिती ह्या ठिकाणी विचारली जाते. तुम्हाला इथं त्याने टाईप केलेलं आन्सर कुठलं पाहिजे, नंबरमध्ये, टेक्स्टमध्ये, लेंथमध्ये, रेग्युलरमध्ये पाहिजे, तर तुम्ही ह्या ठिकाणी ते सिलेक्ट करू शकता. इथं ग्रेटर दॅन, लेस दॅन असे नंबरच्या संदर्भातली माहिती आहे, तुम्ही वाचा कुठल्या पद्धतीची आवश्यक आहे. सपोज मला डिव्हिजनमध्ये जे नंबर आहेत ते नंबर, डिव्हिजनमध्ये असणारे नंबर, सपोज तो रोल नंबर 1 पासून सुरुवात होते आणि तुमच्याकडं डिव्हिजन 120चे आहे, तर 120 मी ह्या ठिकाणी टाईप करेल. विद्यार्थी जे परीक्षा देणार आहेत त्यांना इतर नंबर टाईप करताना 1 ते 120 पर्यंतचाच अंक ह्या ठिकाणी घेतला जाईल. जर 121 नंबर कोणी टाकून सोडवण्याचा प्रयत्न केला तर त्याला ह्या ठिकाणी एंटर करून पुढं नेक्स्टमध्ये जाता येणार नाही. त्यासाठी आपण जेवढे विद्यार्थी आहेत तेवढेच विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर इथं रोल नंबरचा ऑप्शन चालू करू शकता. जेवढे तुमच्याकडे रोल नंबर आहेत तेवढे नंबर ह्या ठिकाणी चालू करायचे किंवा तिथून तिथपर्यंत बिटवीनचा ऑप्शन घेतला की तिथून तिथपर्यंत विद्यार्थी नंबर टाकून परीक्षा देऊ शकतात. हा एक ऑप्शन महत्त्वाचा आहे. एक्झामसाठी रोल नंबर तुम्ही अशा पद्धतीने घेऊ शकता, म्हणजे डबल विद्यार्थी एक्झाम देणार नाही. अशा पद्धतीने एवढी इन्फॉर्मेशन माझ्यासाठी महत्त्वाची होती, ज्याच्यामध्ये मी विद्यार्थ्याचं नाव घेतले, त्या विद्यार्थ्याचा क्लास घेतला, विद्यार्थ्याची फॅकल्टी घेतली, विद्यार्थ्याची डिव्हिजन घेतली, त्यानंतर स्टुडंटचा रोल नंबर घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडेसे चेंजेस, जशा पद्धतीचा प्रश्न आहे त्या पद्धतीचा चेंजेस या ठिकाणी केलेले आहे. अशी एक बेसिक इन्फॉर्मेशन सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून विचारायची आहे आणि ती पहिल्या पेजवरती आपल्या आन्सर शीटच्या असेल. हा ओपन केलेला जो पेपर आहे तो पेपरमध्ये आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन सुरुवातीला तयार करायची. तर इथं जो क्वेश्चन होता त्या क्वेश्चनवरती तुम्ही टच केलं की क्वेश्चन तयार होतो. इथं डायरेक्ट टाईप करायचे तुम्हाला. त्यानंतर प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने हवं आहे त्यासाठी इथं सिलेक्शनचं एक ऑप्शन येते, त्यावरती क्लिक केलं तर सगळे ऑप्शन त्याचे ओपन होतात. कशा पद्धतीचं तुम्हाला क्वेश्चनचं आन्सर विद्यार्थ्यांकडून घ्यायचं आहे, शॉर्ट आन्सर पॅरेग्राफमध्ये घ्यायचं आहे का, मल्टिपल चॉईसमध्ये, अशा पद्धतीचे ह्या ठिकाणी ऑप्शन ओपन होतात. आपण शॉर्ट आन्सर ठेवले, शॉर्ट आन्सर तुम्ही ह्या ठिकाणी सिलेक्ट करा. रिक्वायर्डचं ऑप्शन दिसतंय सेम जसंच्या तसं आहे, फक्त डिस्प्ले थोडासा चेंज झालेला. तो नको असेल तर तो क्वेश्चन कसा काढणार, तर त्यासाठी इथं डिलीटचं ऑप्शन असतं. जो क्वेश्चन नको आहे त्यावरती क्लिक करा, व्यवस्थित पहा तो क्वेश्चन सिलेक्ट झाला हे कळतं आपल्याला ह्या ब्ल्यू लाईनमुळे.
ज्याच्यावरती ही ज्या क्वेश्चनच्या तिथं ब्ल्यू लाईन असेल तो सिलेक्ट असतो आणि आपल्याला जेवढे क्वेश्चन आवश्यक होते तेवढे क्वेश्चन आता ह्या ठिकाणी तयार झाले. अशा पद्धतीने ही बेसिक इन्फॉर्मेशन होती जी आपण सुरुवातीला तयार केलेली. या ठिकाणी आपण थांबूयात. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन कसे तयार करायचे याविषयीची माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.